इथे बघा, एकदम छान दिसणार आहे आणि वास तर खरं सांगते खूप छान येतोय आणि असं वाटतंय की पटकन ताटात घेऊन जेवायला बसावं, एवढे छान हे झालेले आहेत. तर हे काय आहे, वांग्याचे काप आहेत. मोठे मोठे वांगे मी आणले होते. वांग्याचे काप खूप 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 पटकन होतात. अगदी आपण ताटं वाढायला घेतलं आणि एकीकडे आपल्याला गरमागरम हे वांग्याचे काप करायचे म्हटलं तरी सुद्धा होतात. एकदम छान 2 पिठांचा वापर करून हे मी वांग्याचे काप केलेले आहेत. तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, नंतर चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे. थोडेफार मसाले आहेत जे आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतात नेहमी. पण हा पदार्थ वरण भाताबरोबर असेल, चपाती बरोबर असेल, भाकरी बरोबर असेल, खूप छान लागतो. करायला वेळ खूप कमी लागतो. मेन म्हणजे तळून काढायची गरज नाहीये. खूप कमी तेलामध्ये आपण फ्राय पॅन वरती, आपल्या साध्या तव्यावरती सुद्धा हे करू शकतो. चवीला एक नंबर, करायला सोपा आणि वांगे तर सगळीकडे आपले अवेलेबल असतात आणि बऱ्याच वेळेला काय होतं ना, की वांग्याची भाजी आपल्याला